पुरणपोळीचा स्वयंपाक खावटत नाही लोकाला. आता चिवडा, हा चिवडा गोड लागते लोकाला, मिरची सोबत हे कांदा लिंबू पिळून. पण पुरणपोळीचं पचना बी गेलंय हो, तुमची बी चूक नाही. पुरणपोळीचा स्वयंपाक खाण्यासारखी आता तब्येतही राहिली ना लोकांची. हा बघा, सणासुदीला जर कवा खाल्लं तर येळभर म्हणते पोट गुड गुडच करायला, तुला सोसत नाही रे बाबा, तू चिवडेवारी राहा. आणि खरं आहे हो, तूप खाल्ल्यावर रूप येते, पण चमच्याच खावं लागते. एका सावळ्या माणसानं ऐकलं तूप खाल्ल्यावर रूप येते. घरी गेल्या गेल्या डबाभर पिलं मा, अर्जंट रूप येईल म्हणून. रूप तर आलंच नाही, पण हाय ती गेलं. तुपानं काय घरी बसू दिला असेल होय? रातभर वावरात होता वा, पहाट काकडा झाल्यावरच घरला आलं. ते झाले समाधान, समाधान आलं ती नीट माझ्याकड. महाराज कुणा कुणाचं वाटोळ केलं? म्हणलं का ना, काय म्हणलो रात्री कीर्तनात? म्हणलं काय तूप खाल्ल्यावर रूप येते? म्हणलं होय. कशाचं येतोय का जाते, मला रातभर झोप नाही. मी म्हणलं बाबा किती खाल्लं होतं? उगो एवढा एवढा डबा पेलत. तिथं माती बोलू नका. कुत्र्याचा आणि हत्तीचा काय संबंध आहे? हत्ती कुठं राहतो? जंगलात. कुत्रे कुठं राहतात? गावात. बरं, हत्तीचा आहार शाकाहार आणि ह्यांचा मिश्र आहार, ही जमल तिथं जाते. महाराज कुत्रे कुत्र्यांचा आहार वेगळा आहे महाराज. तुम्ही बघा, एखाद्या वारकऱ्यानं पंगत घातलं आणि पात्र जर उचलून बाहेर टाकली तर तिथं बी म्हणजे वारकऱ्याच्या पत्रवळ्या खायला बी कुत्रेच. आणि एखाद्याची तिकडली काय कंदुरी असेल तर तिकडं बी तीच कुत्रे. म्हणजे जे दोन्हीकडे असते ती कुत्रे हीच बरं का. त्यांना दोन्ही बी चालतं. एक जण तर मला म्हणला, महाराज आपलं काय नाही बा, आपण कुठल्या देवात भेदभाव करीत नाही, आपल्याला माऊलीची दिंडी बी चलती आणि रुमण्यानं हाणावं रुमण्यानं खणं. असं कसं होईल महाराज? असं कसं होईल? दोन्हीकडे असते. मिश्रहारी नसावं, माणसानं एक तत्वावर आरूढ राहावं. हा. आणि कुत्री बघा काय करते. हत्ती गावात आला की सगळ्या गावातले कुत्री मिळून हत्तीला भुकवते. महात्म्यानं विचारलं, अधिकारी महात्म्यानं कुत्र्याला, का रे बाबा? म्हणले, अरे त्या हत्तीचा तुमचा काय रक्ताचा संबंध नाही, तुमची ती काय भावकी नाही गावकी नाही, काय भानगड काय, का भुकताय तुम्ही? कुत्रे म्हणले, महाराज खरं सांगू का, हा त्याचा आणि आमचा काडी मात्र संबंध नाही, मग भुकताय कशाला? त्याचं कारण आहे म्हणले महाराज, आमचा आणि त्याचा काही संबंध नाही, त्याचं आमचं काही वाकडं नाही, पण भुकायचं कारण सांगू का? ते जर गावात आलं, हत्ती जर गावात आला तर गावाचं लक्ष कुणाकडे जाईल? सगळे कुणाकडे बघतील? हत्तीकडं. मग आमच्याकडं कोण बघल? बऱ्याच कुत्र्यावाला ही चिंता आहे. हत्तीकडं जर गावाचं लक्ष दिलं तर मग आमच्याकडं कोण बघल? म्हणून आम्ही भुकतोय. का? भुकल्यावर तर लोक आमच्याकडे बघतील. म्हणून भुकणाऱ्याला लय महत्व देत जाऊ नका, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. भुंकणाऱ्याला भुंकू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपलं आपलं करत राहा. कशाला महत्व द्यायचं? आणि लईच भुकायला तर एखादं बिस्किट टाकीचं. तुम्हाला हे सूत्रच कळलं नाही. ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी बिस्किट सोबत घेऊन फिरायचं. हा, कुत्र्याचं भुंकणं काठी मारून बंद होत नाही. कुत्र्याचं भुंकणं दगड मारून बंद होत नाही. त्याला उलट बोलून बंद होत नाही. त्याला जे लागतंय ती देत जा. काही कुत्रे चहावर भुकायचं बंद होते. कधी मध्ये चहा पाजवायचा. काही जणांचं चहावर नाही झालं नाश्ता. काही जणाला जीव घालायचा. मी तर आठवड्यातलं महिन्यातलं एक कीर्तन सोडित असतो महाराज. आपल्या पाठीमागं कोण आपली निंदा करीत असेल त्याची आवर्जून गाठ घ्यायचं. रामकृष्ण, चला चहा घेऊ, चला नाश्ता करू, होऊ द्या खर्च महाराज. दुसऱ्या दिवशी ती नितीन महाराज की जे म्हणीतच फिरते. काय जणांचं खाण्यापिण्यावर नाही, चुन करावं लागतंय महाराज. भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करावं आणि प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं आचरण करावं. म्हणजे रामाचा आचार आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा उच्चार आपल्या जीवनात पाहिजे. नेमकं लोक उलट करतात बघा. उलट रामाच्या चरित्राचं उच्चारण करतात, बोलताना रामाच्या गोष्टी बोलतात
आणि आचरण म्हणले की मग भगवान कृष्णाकडे येतात. महाराज राम बी विष्णूचाच अवतार होता वाटतं की मला. होय हा कृष्ण म्हणलं विष्णूचाच आहे. बरोबर आहे बरोबर. एक 7वा आणि दुसरा 8वा. हां मग रामासारखं वागावं म्हणून सांगता आणि कृष्णासारखं वागवणे म्हणता असं कुठं असतंय होई. मी ओळखी रे ह्याला काय म्हणायचं. म्हणलं बाबा तुमचं काय म्हणणं काय. ना कृष्णासारखं आम्ही थोडं वागल्यावर जमायचं नाही. म्हणलं नेमकं काय करायचं आहे हे सांग बाबा, नेमकं काय. नाही हो ते कृष्णाला 16,108 बायका होत्या म्हण की. म्हणलं होत्या. आम्ही 1-2 केल्यावर कसं होईल करून बघ. होय ह्याला काय. खरं तर माणसाने एक सुद्धा बायको करू नाही सुद्धा म्हणायचं जीवावर आले. पटकन नाही म्हणलं असतं तर मला समाधान मिळालं असतं. पण लोक कसं म्हणावं गड्या. ऐका नाही माणूस बंधनात तिथूनच पडतो. पत्नी पत्नी दुसरीच्या भानगडीत पडू नका. अय भगवंतानी केलं ते करायच्या भानगडीत पडू नका बाबा. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. 16,108 पत्न्या होत्या देवाला, पण अखंड ब्रह्मचर्याचं पालन माझ्या देवाने केलं. आपल्याला जमल का. हा आणि महाराज कशाच्या भानगडीत 2-2चं बोलतात. महाराज त्याला 2 देवाला 2 होत्या आम्ही केल्यावर काय करू नका बाबा. दुसरी न करावी बाई नका करू. एक हाय तिला सांभाळ. मग एकीतच फजिती झाली आपली. कशाला दुसरीच्या भानगडीत. हां एकच बायको एकच. उठ म्हणलं की उठावं लागतं. बघा खरं बोलले कसं हसते. आहे का नाही. बस म्हणलं की बसावं लागतं. आणि डबल जर दिलीच माऊली जय हरी जय हरी. आणि दिसलं नाव खरोळा संस्थांवर नाही ती जरा जनावर माझ्याशिवाय राहत नाहीत. बायकून हाकलली तुला वा कशाला. आधीन धिक धिक जिने बाईले आधीन. ऐका चांगलं सांगत असल्यावर ऐका की. कोण म्हणलं ऐकू नका. दुसरीच्या पण एका सावकाराला 2 बायका. गुढीपाडव्याचा सण आला, बाजार करून घरी आलं. दुसऱ्या मजल्यावर दुसरी, पहिल्या मजल्यावर पहिली बायको. आणि ते मस्त खडाव जोडा धोतर है, दोन्ही हातात 2 हार असे घेतलं निघालं. आता ह्याचा जीव जरा दुसरीवर जास्त होता. ह्याचं म्हणणं वरची गुढी उभी आधी करावं मग खाली जावं. गडबडीनं जिना चढून वर निघालं. ही बघितलं खालचीनं. खालचीचं डोसकं उठलं बघ. तिने खिडकीतून हात काढला आणि ह्याच्या धोतराचा चाळ धरला. कुठं जाईल आता. हँडब्रेकच लागलं की. हे ना असं मागं बघितलं. बायको म्हणली कुठं. ते काय नाही वरची गुढी उभा कर. पहिला मान माझा आहे. लग्नाची कोण आहे मी आहे. पहिला मान कोणाचा आहे माझा आहे. आणि कुठं चाललाय तू. आधी इथली गुढी उभा करायची मग कुठं जायचं तिथं जायचं. हे ना म्हणलं सणासुदीला भांडण कशाला. इथली काय आणि तिथली काय जाऊ द्या म्हणून ती खाली वळलंच होतं. ही बघितलं वरची. तिनं असा वरून हात खाली केला आणि डोक्याची शेंडी पकडली. पीळ मारून पकडल्यास. कुठं ती खालची गुढी. खालचीच गुढी उभा करायची होती तर मला कशाला आणलं. आधी वर याचं. खालची म्हणायची खाली, वरची म्हणायची वरी. हे फिट अडकलं बघा. हात गुतले हारात, शेंडी गुतली वरच्या बायकोच्या हातात आणि चाळ खालच्या. वारा आलं की धोतर फड 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 फड. आणि येणारे जाणारी लोक ह्याची फजिती बघायची. जे हरी सावकार काय चाललंय की बा. काय बिनी गुढी उभारली. इळभर गुढी जिन्यात महाराज. कशाला दुसरीच्या भानगडीत करायचं. एक जुनी म्हण आहे. जुनी म्हण सांगा म्हणलं तर सांगतो. जुनी म्हण आहे. 2 बायका ज्या गड्याला त्याची आंघोळ नीट वड्याला. आणि काही काही लोकांना अशी एक सवय आहे. जेवढं ऐकलं तेवढंच करतात. जेवढं बोललंय तेवढंच, त्याच्यावर विचार करीत नाहीत. का सासूबाईनं सुनाला सांगितलं बाया अगं नुसती TV बघण्यापेक्षा मोबाईल बघण्यापेक्षा उठ काहीतरी घरातलं जरा कामं करीत जा. ती म्हणली काय करू काकी. ते पापडं घेऊन भाजीत बस. तिनं घरातले पापडं घेतले. अंगणामध्ये हरभऱ्याची भाजी वाळू घातली होती. त्या भाजीत मधभरात जाऊन बसली. 1 तास झाला, 2 तास झालं. सुनबाई भाजीतच. सासूबाई बाहेरून आली. ती म्हणली का ग इथं कशाला बसली. ती म्हणली का तुम्ही काय म्हणलात पापडं घेऊन.
भाजीत बस, ह्याव काही पापड, ह्याव काही मी, ह्याव काही भाजी. आता पापड घेऊन भाजीत बस म्हणजे काय, हरभऱ्याच्या भाजीत बसायचंय का? चुलीवर भाजायचे. सासूबाईनं कपाळावर हात मारला. अगा अगा उठ म्हणली, उठ माय. अगं भाजीत म्हणजे भाजीत नाही, चुलीवर भाजायचे. एक तर काम जरा धड कर. जी जी सासूबाई चुकलं, आता तुम्ही सांगावं मी ऐकाव. ते पुरण घेऊन वाटून ये. सुनबाई म्हणली यस. तिनं पुरणाचं टोपलं डोक्यावर घेतलं, अख्ख्या गावात वाटीत होती. पुरण घ्या, पुरण घ्या. सगळ्यांना मुठमोठ मुठमोठ वाटून टोपलं रिकामा आणून सासूबाई पुढे ठेवलं. सासूबाई म्हणली अगं पुरण. आई माय म्हणली एक सुद्धा घर सोडलं, सगळ्यांना वाटून आले. सासू म्हणली हेळवा कायस का काय. काय काय लोकांचं असंच झालंय. एका मालकानं रामा नावाचा गडी ठेवला होता शेतात, आणि त्याला सांगितलं रामा कुळव झुपा. ते म्हणलं जी मालक. आणि पहिलं तास जरा नीट हाना बरं, बांधाऱ्याच्या कडचं असतंय, जरा टुकरून घ्या. जी जी. मालक गेला कामाला लातूरला. रामानं कुळव झुपला. पहिलंच तेवढं तास नीट हाणलं, जेवढं सांगितलं तेवढं. दुसऱ्या तासाला कुळव वळविला आणि इळभर कुळव तिथंच. मालकानं लातूरचं काम करून आला. मालकाला वाटलं आता रामानं कमीत कमी एकरभर अंतर कुळविलं असेल. जाताना रिकाम्या हातानं कसं जावं. मालकानं गड्याकडे जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये म्हणून त्यानं अर्धा किलो भजे, अर्धा किलो चिवडा. कुणाला ह्या कामाच्या वागाला. ती 2 पिशव्या घेऊन शेतात आलाय तर कुळव तिथंच, रामा बी तिथंच. रामा काय झालं रे, कुळव चल नाही का? बैल चल नाहीत का? काय घोटाळा आहे का? अरे मग कुळव थांबलाय का? मालक तुम्हीच म्हणलो की 1 तास नीट हाण. दुसऱ्या तासाच कवा सांगितलं? मालकानं दोन्हीच्या दोन्ही पिशव्या खाली ठेवल्या. रामा धन्य झालं माझं जीवन, तुझ्यासारखा गडी मिळाला. असू द्या मालक, एखाद्यालाच नशिबानं असलं मिळतं. किती बिनलाजी असेल मला सांग. मालक म्हणलं राम अजून एक काम करतोस? जी मालक. रूम न उपास उपशिल हान माझ्या डोसक्यात फिरवून हाणलं. मला एका रट्यात मालक घालवलं. मला सांगा हे काय. हसायचं असेल तर मन मोकळीपणानं हसा, मधल्या मध्ये असं करू.